जय चौधरी क्रिएटर या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व समाज बांधवांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की सध्या जातीय उपवर्गीकरण जे एससी प्रवर्गामध्ये जातीय उपवर्गीकरण करण्याचं महाराष्ट्रामध्ये वारं वाहत आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी चर्चा चालू आहे. या उपवर्गीकरणाच्या समर्थनात एससी प्रवर्गातील एक भाग म्हणजे एक जात समूह म्हणजे मातंग समाज मोठ्या प्रमाणात याच्या समर्थनात आहे. विविध क्षेत्रातून ते विविध मार्गाने ते हे उपवर्गीकरण व्हावं म्हणून आंदोलन आणि या ठिकाणी सरकारकडे मागणी करत आहे. पण विशेष बाब म्हणजे याच समाजातील काही आंबेडकरी विचारवंत लोक या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत. म्हणजेच की मातंग विरुद्ध मातंग असा हा आपल्याला वैचारिक या ठिकाणी एक मतभेदाचा वाद आपल्याला दिसत आहे. एका बाजूला मातंग समाज उपवर्गीकरण व्हावं याचं समर्थन करत आहे व त्यातीलच काही भाग हे उपवर्गीकरण आमच्या तोट्याचं आहे, हे उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे याच्या विचाराचं आहे. म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन हा समाज या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम 59 जातींना जो संविधानामध्ये न्याय मिळवून दिलेला आहे त्या प्रसंगाची जाण ठेवून हा समाज बाबासाहेबांच्या संविधानाप्रती व बाबासाहेबांच्या त्या निस्वार्थी भावनेप्रती आपली भूमिका या ठिकाणी मांडत आहे. हे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. चला तर मग आपण त्या विचारवंतांचे आपण विचार ऐकूया व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद. जय भीम. नमस्कार. जय लवजी. मी बंडू घोडे सर सादोडकर, आरक्षण बचाव समिती महाराष्ट्र मुख्य संयोजक. आज आपल्याकडे दोन समाजामध्ये उपवर्गीकरणावरून जे काही परिस्थिती आणि जी चर्चा चालू आहे त्या एकूणच परिस्थितीवरती चर्चा करण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, मातंग समाजाचे नेते आदरणीय शंकर भाऊ साठे साहेब हे आलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया. साठे साहेब, जय भीम. जय लवजी. जय भीम. जय लवजी. महाराष्ट्रामध्ये आपण आरक्षण बचाव समिती या नावाने स्थापन केलेली आहे, काय सांगाल त्याबद्दल? महाराष्ट्रामध्ये संपूर्ण 59 जाती गुण्यागोविंदाने नांदत होत्या आरक्षणाच्या माध्यमातून. परंतु मध्यंतरीची आता जी चाललेली मोठी अबकडाची वर्गीकरणाची चळवळ, ह्याच्यामध्ये मातंग समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये, चर्मकार समाजामध्ये एक मोठी लाट निर्माण झाली. समाजामध्ये एवढी मोठी दरी निर्माण झाली की त्याच्यामध्ये एखाद्याचा खून पडू शकतो, मारामारी होऊ शकतो. ह्या गोष्टीतलं खरं वातावरण कुणाला सांगता येत नाही. डुप्लिकेट चालू आहे. जसं आमच्याकडे गावाकडे एक म्हण आहे, धावत या श्री गणेशा नाथमध्ये कीर्तन वरून तमाशा. त्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या घटनेचं, बाबासाहेबांच्या 59 जातीचं आरक्षण वर्गीकरणाचे जे खरं ढाचा आहे हे ढाचा कुणाला सांगता आला नाही. आणि याच्यामध्ये जे मोठं वादळ निर्माण केलं त्याच्यामुळं खरी परिस्थिती कळावी आणि म्हणून आम्ही मुंबई महाराष्ट्रातल्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी SC ST आरक्षण बचाव समिती स्थापन केली. आणि या आरक्षण बचाव समितीचा आमचा खरा एजेंडा आहे, हे जे आरक्षण आम्हाला उभं वर्गीकरण आहे ते आम्हाला मुळात नकोच आहे, त्याच्या विरोधातच आम्ही नको आहे. याचं कारण आम्हाला काय देणार आहात, कशा पद्धतीने देणार आहे, यातला कुठलाही पद्धतीचा अजेंडा तुमच्या समोर दिलेला नाही. कोणत्या पद्धतीनं बदल समितीचं अहवाल आमच्या समोर ओपन केला नाही. कोर्टाची भीती दाखवून कोर्टानं आम्हाला सांगितलंय, सुप्रीम कोर्टानं आम्हाला सांगितलंय आणि आम्ही ते देणार आहे. नीट मातंग समाजाच्या इतर कार्यकर्त्यांनी ती बघितलंय का? सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्याला, हरियाणा असेल, आंध्रा असेल, प्रत्येक राज्याला सांगितलंय की अबकडं वर्गीकरण तुम्हाला देता असेल तर तुमच्या पातळीवर तुम्ही बघा. पण त्याच्यामध्ये असं कुठेही कोर्टानं म्हटलेलं नाही की तुम्ही यांना आरक्षण दिलंच पाहिजे, असं म्हटलेलं नाही आहे. आणि दुसरा मुद्दा त्यांनी असं सांगितलं की तुम्ही त्याच्यावरती घेताना 59 जातीच्या लोकांचा विचार केला पाहिजे, एकत्रित घेतली पाहिजे, त्याच्यावर समिती नेमली पाहिजे. 59 जातीची लोक त्याच्यावर घेऊन त्यांच्या सर्वांच्या विचारानं हरकतीनं मग तो तुम्ही तुमच्या सलोख्यानं तो मुद्दा सुटला पाहिजे. पण इथं असं काही दिसत नाहीये. तिथं मातंग समाजावर जास्तीत जास्त प्रेम उफाळून आलेलं आमच्याकडे. तुम्ही आता बोलताना म्हणालात की आरक्षण बचाव समिती यासाठी निर्माण केली आहे आणि त्यांची ही भूमिका आहे की आम्हाला अबकड वर्गीकरण नकोच आहे.
नकोच आहे याचा अर्थ काय? मातंग समाजाला उपवर्गीकरणाने फायदा होणार आहे का तोटा होणार आहे? काय भूमिका आहे आपली त्याच्यावर? मातंग समाजाला अबकड वर्गीकरणानं सगळ्यात मोठा तोटा होणार आहे. ओके, तोटा होणार आहे. तोटा होणार आहे. आज मातंग समाजाच्या पोटामध्ये 9 पोट जातात, चर्मकार समाजाच्या पोटामध्ये 31 जातात, बौद्ध समाजाच्या पोटामध्ये जातात. आज आम्ही मोठा भाव म्हणून मातंग समाज मिदी मांग, मराठे मांग, मांग म्हैशी मांग, गारोडी दानखनी मांग, हे ज्या 9 जाती आमच्या पोटामध्ये त्याचा एक मोठा भाव म्हणून आम्ही आहे मांग गारोडी समाजाकडे. बरोबर. मग हे मोठा भाव म्हणून आम्ही जे सगळं आतापर्यंत दिलेलं मातंग समाजच खातोय. आम्हाला बिंदू आकृतीच्या नियमाप्रमाणे घटनेच्या किती टक्के मिळणार आहे? बिंदू नियमावलीप्रमाणे किती आम्हाला मिळणार आहे? आणि त्याच्यात जर मिळालं तर आमच्यामध्ये भांडण लावून उद्या आमच्यात होलार समाजाला उठवायला सुरुवात झालेली आहे. बरोबर. मांग गारुडी समाजाला उठवायला सुरुवात झालेली आहे, दानखनीला उठवायला सुरुवात आहे. म्हणजे आमच्या पोटात असणारी 9 जण ह्यांना ढवळून उभा करून आमच्या मागे लावायचं काम. त्यानं वरून तर सांगलंय की आम्ही तुम्हाला द्यायचंय. अरे कशा पद्धतीनं तुम्ही आम्हाला देणार आहे? बरोबर. एक छोटस मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आमच्या गावाकडं एक श्रीमंत शेठ आहे, गावातला प्रमुख मोठा, ते पैसे भरत करोडपती, पण गावात कधी कुणाला 1 रुपया वर्गणी कुठल्या कामाला देत नाही. एक दिवस गावातल्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण एक मोठं मंदिर बांधूया आणि त्या मंदिराची पहिली पावती तात्यांच्याकडून घेऊया. मग गावातले 25 माणसं त्यांच्याकडे पावती पुस्तक घेऊन गेले. तात्या, आम्ही तुमच्याकडे मंदिरासाठी वर्गणी मागायला आलोय आणि तुम्ही पहिली पावती फाडा. तात्या कधीच कुणाला काय देत नव्हता. तात्याने सांगितलं, मी 10-20 हजार देऊन तुमचा फायदा तरी काय होणार? बरोबर. त्या मंदिराला आतनं बाहेरनं लागणारं जे काय कलरचं काम असेल ऑइल पेंटचं, ते मी बघतो, तुम्ही पावती फाडा. म्हणजे त्याला माहिती आहे की हे काय मंदिर बांधत नाहीत आणि मी काय कलर देत नाही. त्या पद्धतीनं मातंग समाजामध्ये आमच्या भांडणं लावण्यात आलेले आहेत. आम्ही काय आरक्षण देत नाही आणि तुम्हाला सांगितलं तुम्ही लढायचं काम करा. बरोबर आहे. हीच परिस्थिती आज या सरकारमध्ये चालली आहे. एका साईडला सांगतायत मोदी सरकार आम्हाला, साहेब तेल कमी खावा, प्रवास कमी करा, बाहेरचे दौरे कमी करा, पण प्रामुख्याने आम्हाला असं दिसलं समाज आमचा तेल कमी खातोय, पण आमच्या मातंग समाजाच्या अबकड वर्गीकरणामध्ये तेल मात्र जास्ती वतून पेट्रोल सारखं वतून पेटवण्याचं काम चालू आहे. हे नक्की काय चाललंय? म्हणजे सरकार मार्फत किंवा RSSच्या मार्फत 2 समाजामध्ये झगडा लावण्याचं काम चालू आहे का, असं तुम्हाला म्हणायचं? होय, 100% आहे. माझ्या मते ही लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा, शाहू फुलेंची विचारधारा, लहुजींची विचारधारा, अण्णाभाऊंची विचारधारा, शाहूंची विचारधारा, जिजाऊंची विचारधारा, बिरसा मुंडांची विचारधारा, उमाजी नाईकांची विचारधारा, ह्यांच्या महात्मा फुल्यांची विचारधारा, ह्यांच्या विचारधारेच्या विरुद्ध RSS. ओके. म्हणजे आंबेडकरवाद विरुद्ध RSS ही खऱ्या अर्थानं लढाई या महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे. आणि त्यामध्ये काही बौद्ध समाजाचे पुढारी असंतुष्ट आणि मातंग समाजाचे त्याच्यापेक्षा नालायक पुढारी की ज्यांना कधी बाबासाहेब कळला नाही आणि अण्णाभाऊ बी कळला नाही, लहुजी बी कळला नाही, उमाजी नाईक कळला नाही, महात्मा फुले तर कधी समजलंच नाही, अशी लोक त्याच्यामध्ये तेल उठून रील बनवायचं काम करतायत, वेगवेगळ्या महापुरुषांचा अपमान करायचं काम करतायत. हे प्रामुख्यानं थांबलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी कुठंतरी सामंजस्य असावं. घटनेनं तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिले. आज तुम्ही मला जो प्रश्न विचारताय, मी ज्या प्रश्नावलीमध्ये बोलला जातोय, हे कुणाची देण आहे? हातात माईक आहे, ही कुणाची देण आहे? मी आज खुर्चीवर बसलोय, ही कुणाची देण आहे? मातंग समाजाचे कार्यकर्ते विसरले. साहेब, आपण मातंग समाजाचे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतले जाणकार कार्यकर्ते आहात. आपल्या बोलण्यातून आता जाणवलं की आपण जे काही आज आयुष्यभरात राहतोय, जे काही हक्क अधिकार भोगतोय, ही सर्व घटनाकाराची, संविधान निर्मात्याची म्हणजेच अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. अशी भावना तुमची आज निर्माण झाली का झाली आहे? काही मातंग समाजातले लोक RSSच्या अजेंड्यानुसार काम करत आहेत का? आझाद मैदानावरती परवा एक भाषण व्हायरल होत आहे की हा महाराष्ट्र टिळक सावरकरांचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा नाही. याच्यामुळे तुमची अशी आज भावना व्यक्त होत आहे का? बरोबर. जो कोणी तर बाबा कालच्या झालेल्या आंदोलनात मातंग समाजाचे कार्यकर्ते बोलले, मुळात खऱ्या अर्थानं ते तोंड जरी त्यांचं असेल तरी त्याच्या पाठीमागला बोलवता धनी त्यांचा वेगळा आहे. मला या तुमच्या आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला, मातंग समाज सुज्ञ नागरिकांना आणि मातंग समाजाच्या खऱ्या अर्थानं तरुणांना एक खास विनंती करायची आहे
जो कार्यकर्ता म्हणतो की हा महाराष्ट्र शाहू फुलेचा नसून टिळकांचा, विवेकानंदांचा, आगरकरांचा आणि सावरकरांचा आहे, त्यांना माझं असं म्हणणं आहे, अरे तुमच्या पाठीमागे असणारा खराटा काय सावरकरांनी काढला का? तुमच्या पाठीमागे लिहिलेलं मडकं काय सावरकरांनी काढलं होतं का? तुमच्या पाठीमागं गावात याला तुम्हाला मेलेल्या माणसाची वर्दी द्यायला लावायची, गावाच्या पाठीमागं असलेली गुरं ढोरं ओढायला लावायची, त्याची चमडी काढायची, हे त्यांनी तुम्हाला लावलं का? अरे ह्याच्यातून जर तुम्हाला कोणी मोकळं केलं असेल तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या क्रांतीसूर्य पुत्रांनीच आपल्याला केलं ना. बरोबर. आणि म्हणून अण्णाभाऊनी पण म्हटलं ना, जग बदल घालवली गाव, म्हणजे आमच्या संपूर्ण जाती धर्माला बदलायचं काम जर कोणी केलं असेल तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांनी ज्या वेळेला हे आरक्षणात घटनेत 1935ला तयारी केली, मी आरक्षण हा वाक्य आयुष्यात दोनदा ऐकलं. पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आरक्षण 35च्या मध्ये, आणि दुसरं मी मुंबईत आलो त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब गोखले यांनी मांगांची चळवळ आरक्षणाची उभी केली, कुसुमताई गोखले यांनी उभी केली. त्या चळवळीमध्ये मातंग समाजाचे मोठे कार्यकर्ते होते. बापूराव चव्हाण होते, पुष्पाताई लोंढे होते, शंकरराव लोंढे होते, शंकर विषे होते, अण्णा साठे होते. अनेक मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये योगदान केलं. काय जेलमध्ये गेली आरक्षणाच्या माध्यमातून ते आम्ही ऐकलं. परंतु आम्ही RSSनं कधी आम्हाला आरक्षण शिकवलं नाही, आरक्षणच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी शिकवलं नाही. मातंग समाजाला आरक्षण कसं दिलं पाहिजे, उलट आरक्षण मिळवायसाठी आमच्यात वाद कसा झाला पाहिजे हे ठेवलं. खऱ्या अर्थानं आंबेडकरांचा, अण्णाभाऊंचा, लहुजीचा, शाहू फुलेंचा, शिवाजी महाराजांचा इतिहास यांनी बाजूला काढायचं काम. खऱ्या अर्थाने आम्हाला आरक्षण आणि ही सगळी एकत्रित भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी पण दिली. अहो, शिवाजी राजांच्या काळामध्ये एक उदाहरण देतो. प्रतापगडावरती ज्या वेळेला मूर्ती आणली जात होती खांद्यावरून तुळजाभवानीची, त्यावेळेला मूर्ती असताना बामणं म्हणली आम्ही त्या मूर्तीचा अभिषेक करणार नाही. म्हणजे का करणार नाही, तर ती मूर्ती घेऊन येणारी माणसं आहेत ना ती अस्पृश्य आहेत, म्हणजे मांगाची, माराची, चांबाराची, ढोराची माणसं आहेत. आम्ही कसं काय? त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की मूर्तीच त्यांनी घडवलेली आहे, ते खऱ्या अर्थाने ह्या मूर्तीचे पाईक आहेत. जो मातंग समाजाचा उच्चवर्णीय मांग आहे, जो क्लास 1 आहे, क्लास 2 आहे, क्लासचे अधिकारी आहेत, ते ह्या आरक्षणात आहेत का? हे रस्त्यावर उतरलेत का? हे कधी आहेत का? अहो, MJD नावाची संघटना यांनी काढली मोठ्या लोकांनी, की RSSचे पाईक त्यांची जर मिटिंग असेल तर ते म्हणतात 5,000 बाहेर ठेवा आणि ब्लेझर सूट बूट घालून आतमध्ये या, मग आम्ही तुम्हाला सांगतो. अरे सुटा बुटात जर सांगणार असेल तर अण्णाभाऊ रशियाला गेले तेव्हा अण्णाभाऊला विचारलं तुम्हाला कुठं फिरायचंय, तर अण्णाभाऊनी सांगितलं मला फुटपाथवर फिरायचं आहे, रंजल्या गांजल्यांच्या सर्वसामान्य कुटुंबाच्या व्यथा ऐकायच्या आहेत. मग तुमच्याकडे जर एवढं मोठं ज्ञान आहे तर तुम्ही काचा बंद करून आतमध्ये 5,000 रुपये घेणार. वाड्या वस्तीवरती मुंबई सारख्या ठिकाणी 52 झोपडपट्टी आहेत, त्याच्यामध्ये अण्णाभाऊंचा लहुजीचे विचार आरक्षणाचं तुम्ही पोचवले का? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मातंग समाजातला जो शिकून सोडून उच्च पदावरती गेलेला नोकरदार वर्ग आहे त्यांनी पे बॅक टू सोसायटी प्रमाणे वागायला पाहिजे, परंतु हा मातंग समाजातला अधिकारी वर्ग मातंग समाजातल्या अल्पशिक्षित असणाऱ्या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये घेऊन जात नाही असं म्हणायचं आहे? कधीच नेत नाही, आणि कुठल्याही आरक्षणामध्ये तो उतरत नाही, चळवळीमध्ये येत नाही, कधी पुढे येत नाही. विचारलं तर नोकरीच आम्ही दाखवतो. परंतु ज्या वेळेला आरक्षण सर्वसामान्य कुठं काच, पत्रा, लसूण, पापड वेचणारे जो समाज आहे, रस्त्यावर विकणारे, झोपडपट्टीत राहणार, हे खऱ्या अर्थानं ह्या चळवळीतले खरी पाईक आहेत. जे इथे येतात हे कधी येत नाहीत. मोर्चा असतो तेव्हा दार लावून बंद करतात आणि ते चळवळीच्या दिवशी सुट्टी असते तेव्हा बाहेर जातात. पण फायदा घ्यायच्या वेळेला त्यांच्या जातीच्या दाखल्यावर हिंदू मांग असल्यामुळं नोकर भरती लागते की ह्याचा पहिला पोरगा जातो आरक्षणात मागायला नोकरी. चळवळीत आलेला नसतो पण फायद्याला पुढे असते ती. मग मातंग समाजाच्या एकूणच विकासासाठी काय सल्ला द्याल तुम्ही मातंग समाजाला? मातंग समाजाचा जर खऱ्या अर्थाने विकास करायचाच असेल ना तर लहुजी साळवे अभ्यास आयोग काढलेला होता. ओके. त्याच्या शिफारशी होत्या. मग त्या 68 शिफारशी होत्या. त्या शिफारशीमध्ये मातंग समाजाला तुम्ही आयोगावरती किती सदस्य घेतले होते, त्यांनी आयोग काय नेमला, तुम्ही कुठल्या सदस्य घेतले होते ते कुणाला कळून दिले नव्हते. मग त्या शिफारशी त्याचं काय झालं? मातंग समाजाच्या मुलांचं शिक्षण त्याच्यामध्ये होतं. मातंग समाजाच्या माणसांना बिझनेस करायसाठी तुम्ही त्याचे पैसे देणार होता. अण्णाभाऊसाठी विकास महामंडळाचं लोन तुम्ही ती करून देणार होता, ते तुम्ही दिलं का? अण्णाभाऊसाठी विकास महामंडळाला 10,000 सबसिडी आणि बाकीच्या महामंडळाला 35% 40% सबसिडी.
कुठं तुमचं प्रेम चाललंय हे आमच्यावर होतं चालणार? तिकडे का लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारसी जरी लागू झाल्या तरी मातंग समाजाचा आमचा 50% जास्त विकास होऊ शकतो. तुम्ही का केला नाही? 1935 ला बाबासाहेबांनी जे आदेश दिला की खेडी सोडा आणि तुम्ही शहरी चला, बरोबर. आणि तुम्ही मी साहेब नाही झालो तरी चालेल पण साहेबाचा बाप झालो पाहिजे, हे आरक्षणाचं वाक्य बाबासाहेबांनी सर्वांना दिलं. सर्वांना दिलं. ते काय बौद्ध समाजाला मारायला दिलं नव्हतं, ते सगळ्यांच्यासाठी दिलं होतं. बौद्ध समाजातल्या लोकांनी, महार समाजाच्या लोकांनी अंगावर फाटके कपडे घातले, पायात चप्पल घातली नाही, परंतु बाबासाहेबांच्या विचाराला धरून मुलांच्या हातात पुस्तक दिले. आज ती UPSC MPSCचा अभ्यास करून करून त्यांच्यात आज IPS अधिकारी आहेत, त्याच्यात कलेक्टर आहेत, त्याच्यात डॉक्टर आहेत, तुमच्यात वकील आहेत. प्रत्येक पॉलिटिशियनचा जर अभ्यास केला तर कमीत कमी 7 ते 8 अधिकारी PSI, API, सिनियर ऑफिसर, ACP DCP बहुत समाजाचे आहे. हे बाबासाहेबांच्या विचाराला धरून ते पुढे गेले आणि त्याच्यातून त्यांचा मुद्दा. उलट बाबासाहेबांनी मांगाच्या माणसाला सांगितलं का तू शिकू नको म्हणून? मांगाच्या माणसामध्ये अभ्यासाचा, घटनेचा अभ्यास करून पुढे जाण्याची प्रथा कमी झाली. उलट पोतरात सोडायची भूमिका चालू झाली. आमच्यातले खासदार, आमचे आमदार अंगात आभरण बांधून पोतराचं आंदोलन करायला निघतायत. अतिशय. आता त्याच्यापेक्षा तुम्ही जर बाबासाहेबांची घटना हातात धरून असे जर वर घेऊन गेला, या घटनेमध्ये काय लिहिलंय? बाबासाहेबांनी सर्व जातीसाठी तुम्हाला आरक्षण दिलं, सगळ्यांच्यासाठी पुढे जायचा सल्ला दिला. मग मांगाला अडवलंय का कुठला बौद्ध समाजाचा माणूस? तलवार घेऊन शाळेच्या दारात उभा आहे का? मांग जर आला तर पाय तोडीन, मार आला तर पाय तोडीन, सांबार आला तर पाय तोडीन. अरे सर्वांना तिथे सकळ असे अधिकार, घटनेचा अधिकार दिलाय, सर्वांना समान अधिकार दिलाय. म्हणून तिन्ही सगळ्या SC समुदायाने एकतेने नांदायला पाहिजे, समोपचाराने समोराने राहायला पाहिजे असं तुमचं. तर धन्यवाद साठे साहेब. हे होते शंकरराव साठे साहेब, मातंग समाजातील ज्येष्ठ नेते, फुले शाहू आंबेडकरी विचाराचे परिवर्तनवादी कार्यकर्ते. एकूणच त्यांनी त्यांच्या बोलण्यातून मातंग समाजाला आणि बौद्ध समाजाला एकतेने नांदण्याची आणि समन्वयाने एकमेकांना समजून घेण्याचा सल्ला दिलेला आहे. मातंग समाजाला आरक्षणच नव्हे तर या राज्यामध्ये लहुजी साळवे आयोग निर्माण झालेला आहे, त्याची अंमलबजावणी करावी आणि त्या अंमलबजावणीमध्ये मातंग समाजाच्या विकासासाठी 68 असणाऱ्या शिफारसी ज्या शिफारस केलेली आहे त्या शिफारसींची अंमलबजावणी कोणत्याही सरकारने आतापर्यंत लागू केलेली नाही. आरक्षणाच्या नावाने दोन्ही समाजामध्ये भांडण लावण्यापेक्षा या समाजाने लहुजी साळवे अभ्यास आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करावी आणि मातंग समाजाला बौद्ध समाजानुसारच शिक्षण घेऊन आरक्षणामध्ये आपला टक्का वाढवण्याची गरज असल्याचं मत शंकरराव साठे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आता मला एक गोष्ट सांगा बापू, जेव्हा आपल्याला पाणी प्यायला भेटत नव्हतं तेव्हा हा अधिकार कोणी मिळून दिला? जेव्हा आपल्याला मंदिरात जायला भेटत नव्हतं हा अधिकार कोणी मिळून दिला? फक्त का बौद्ध लोकांनाच मना होतं काय मंदिरात जायला, पाणी प्यायला? अरे आपल्याला होतं, मागा महाराजांना होतं, समारांना होतं, सगळ्यांना होतं. पण बाबासाहेबांना हा विचार नाही केला, सगळ्यासाठीच केला. मला सांगा, आता जेव्हा बाबासाहेबांना दीक्षा घ्यायला सर्व लोकांना बोलावलं होतं, दलितांना, बहुजनांना, त्यावेळेस पण आपल्या लीडर लोकांना, आपल्या मांग लोकांना जाऊ न दिलं दीक्षा घ्यायला. ते आपल्यासाठी नाही म्हटलं, ते महाराजांसाठी आहे. मग आता ज्या ज्या लोकांनी दीक्षा घेतले त्यांचे पूर्ण ISI अधिकारी आहे, इंजिनियर आहे. आता त्यांना आरक्षणाचा फायदा घेता आला. कसा घेता आला? त्यांनी आपल्या मुलाबाळांना बाबासाहेबाचा इतिहास शिकवला, पुस्तकं वाचायला सांगितले, गौतम बुद्धाचे नियम सांगितले, प्रार्थना सांगितली. आपण आपल्या लेकराला आतापर्यंत सांगितलेच नाही बाबासाहेब कोण आहे. बाबासाहेब कोण आहे आपण सांगितलंच नाही. पण बाबासाहेब सांगितल्यांना आपण बौद्ध झालो असं नाही. त्याचे विचार, बाबासाहेबांचे विचार हे आपल्या लोकांच्या मनात, आपल्या लेकरांच्या मनात टाकावं लागते. सांग, टाका लागत की नाही लागत? टाका लागते. लहानपणापासून त्याच्या वर तुम्ही देव, देवता यांचे विचार टाकाल, भोलेनाथ यांचे विचार टाकाल तर लेकर तसेच करणार आहे. कुठून त्याला आरक्षणाचा फायदा होणार आहे? आरक्षणाचा फायदा त्या लोकांनी घेतला, बरोबर आहे, पण ते लोकांनी देवधर्म नाही पाहिलं. बाबासाहेबचं पुस्तक, गौतम बुद्धाची प्रार्थना,
त्याचे विचार हे आपल्या लेकराला सांगितले. आपल्या लेकरांच्या अंगात बाबा येते, देव येते. त्यांच्या लेकराच्या अंगात देव येते काय? नाही. कारण काय? कारण सांगा ना. कारण त्याच्या अंगात बाबासाहेब येते. बाबासाहेबचं पुस्तक वाचतात ते. गौतम बुद्ध येतात, गौतम बुद्धाचे विचार वाचतात ते. म्हणून ते कलेक्टर, IAS, इंजिनियर, डॉक्टर त्यांचे लेकर होतात. आपले लेकर बाण घेऊन नसतात, त्यांच्या अंगात बाबा येतात. कारण लहानपणापासून आपण त्यांना तेच सांगतो, बाबासाहेबाचे विचार सांगित नाही. आपणच फायदा घेतला नाही, त्यांच्यावर उलट त्यांचं डोकं फोडतो आपण. आपणच फायदा घेतला नाही, त्याच्यानुसार आपणच आपल्या लेकराले नियम सांगितले नाही, शिक्षण सांगितलं नाही. बाबासाहेबांनी कोणत्या परिस्थितीत अभ्यास केला, कसे मोठे झाले, किती डिग्र्या घेतल्या, काय घेतल्या, कशा घेतल्या, हे तुम्ही सांगा ना आपल्या लेकराले. तर तेव्हा आपल्याला आरक्षणाचा अधिकार समजेल. त्यावेळेसही आपल्या लीडर लोकांना आपल्याला बाबासाहेबांचं होऊ दिलं नाही. आता पण काही लोक बाबासाहेबाच्या आपल्याला दूर करायला पाहिजे. अरे पण बाबासाहेबांना मानणं म्हणून तुम्ही बुद्ध झाले का? त्यांचे विचार आचरणात आणा, तेव्हाच आपण समोर जाऊ. अन्यथा जाणार नाही, अन्यथा आपण जाणार नाही. मग आता आपल्या मुली कोणी पोलीस मध्ये आहे, कोणी इंजिनियर झाले आहे, कोणी कलेक्टर झाले आहे, PSI झाले आहे मुलं. मग त्यांना समजलं काय? त्यांना आरक्षण नाही काय? त्यांना आरक्षण नाही. त्यांनी कष्ट केले, त्यांनी अभ्यास केला, त्यांनी बाबासाहेबाला समजलं. तेव्हाच ते समोर गेले. तुम्हाला काय वाटते? जे लोक आपल्याला सांगत आहे की बाबासाहेबांना आपल्यासाठी काहीच नाही केलं, मग केलं कोण? देवानं केलं काय? देवानं केलं. ज्या देवळात तुम्हाला पाया पडता नव्हता येत, लोक मारत होते, तुमचा नवरदेव त्या देवळात जात नव्हता, मग देव उठून आला काय? नाही ना. काळाराम मंदिरात आपल्याला प्रवेश नव्हता. आपल्याला काय सर्वच जातीला 59 जातीला प्रवेश नव्हता. कोण मिळून दिला? कोण केलं हे दुःख दूर? थोडं समजा. मला काही हे राजकारणी समजत नाही, साधा भोळा माणूस आहे. पण आमची आई शिकली नव्हती, माझा बाप शिकला नव्हता, पण पुस्तकात बाबासाहेबांचा फोटो ठेवायला सांगितलं होतं आम्हाला. त्यावेळेस 1995-90 मध्ये मॅट्रिकला 65% मी पास झालो. तेव्हा बौद्धाचे मोठे नोकरीवाले लोक माझ्या घरी आले आणि माझ्या आईले म्हणत होते, तुमचा मुलगा खूप हुशार आहे, याला सायन्स मध्ये टाका, याला इंजिनियर बनवा. माझी आई म्हणत होती आमच्याजवळ पैसे नाही. ते लोक म्हणत होते की आम्ही खर्च करतो याचावाला. मग त्यावेळेस त्याने पाहिलं नाही मी मांग आहो, आम्ही बुद्ध आहो, याला कसं समोर पाजवा. त्याची नीती तशी नव्हती. म्हणून तुम्ही समजून जा, आपल्याला पर्याय नाही आहे. अरे जेव्हा अण्णाभाऊ साठे सांगून गेले आपल्या स्वतःच्या भावाले की बाबू आपल्याला आंबेडकरी चळवळ पुढे नेल्याशिवाय पर्याय नाही, मला सांगून गेले भीमराव, जग बदल घालून घाव. एवढा मोठा माणूस तुम्हाला सांगून गेला, त्याचाही पण अपमान करू राहिला तुम्ही. का त्यानं का गलत सांगितलं काय? त्यानं का बरं भीमरावचं नाव घेतलं? तुम्ही कष्ट करा, मेहनत करा, त्यावेळेस समजून तुम्हाला आरक्षण काय. सर्वांना मित्रांनो,
मी आता काही सगळ्यांचेच नाव घेत बसणार नाही, वेळ भरपूर झालेला आहे. सरळ मुद्द्याचं बोलतो आणि 2 मिनिटात विषय संपवतो. मित्र, सध्या आरक्षण उपवर्गीकरणात जे काही सध्या महाराष्ट्रभर चर्चा चालू आहे त्या संदर्भात मी आदरणीय साहेबांच्या समोर मी एक स्टेटमेंट करतो की साहेब, आम्हाला सिद्धांतावर चालणारा दुश्मन चालतो, पण प्रस्थापित लोकांच्या दारात ताटली घेऊन उभा राहणारा भाऊ सुद्धा चालत नाही. त्याला भाऊ म्हणायचे आम्हाला लाज वाटते. सिद्धांताचा बळी देऊन तत्वज्ञानाची होळी करून जो माणूस इथल्या मनुवादाच्या वळचणीला जाऊन बसतो तो आमचा भाऊ नाही आहे, तो आमचा शत्रू आहे. जी लोक पोटाचं आंदोलन चालवतात त्याला तुकडा फेकून शांत केलं जातं, आणि जे लोक स्वाभिमानाचं आंदोलन चालवतात त्याला भागीदारीमध्ये सामील करून घ्यावं लागतं. हा पोटाच्या आणि स्वाभिमानाच्या आंदोलनामधला फरक आहे, आणि आम्ही स्वाभिमानाचं आंदोलन चालू पाहतो. आणि म्हणून हे महाराष्ट्रातील जे काही मनुवादी लोकांच्या नादी लागून जे काही लोक आम्हाला विरोध करतात, साहेब, ज्यावेळेस आम्ही या 10 वर्षामध्ये निरंतर, शिंदे साहेबांनी आताच सांगितलंय, मी जरी मातंग समाजामध्ये जन्मलो तरी मी कुठं जन्म, बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे हे माझ्या हाती नव्हतं. मी जरी मातंग समाजात जन्मलो, ज्यावेळी मला जात फॅक्टर कळली त्यावेळी मी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली, साहेब पीठला उपस्थित होते. आणि मी एकट्यानं नाही तर या महाराष्ट्रामध्ये हजारो कुटुंब मातंगाचीच नाही तर एसी कास्टमध्ये ज्या 59 जाती आहेत त्या 59 जातीमधल्या अनेक लोकांना दीक्षित करून आज साहेब महाराष्ट्रामध्ये मी दाव्यानं आणि जबाबदारीनं सांगतो की महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची लोक 1 लाख लोकांची संख्या आहे, बौद्ध धर्माची दीक्षा झालेली आहे, आणि त्यांनी बौद्ध धर्माच्या पद्धतीने लग्न, त्यांची कल्चर सगळे फॉलो करतात. साहेब, ते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारामुळं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान परिश्रमामुळं आज आम्ही माणसात आलोय. जे लोक के सकट आणि माटे गुरुजी आणि वायदंडे असे हे जे काही 3 लोक होते, सकट आणि वायदंडे, आणि बाबूराव भारतकर नावाचा एक समाज कल्याण मंत्री होता साहेब, नगरचा बदमाश, अशा लोकांच्या नादी लागून जे काही आज मातंग समाजाला जे काही बौद्ध धर्मापासून, आणि मी तुम्हाला एक अत्यंत जबाबदारीनं आणि महत्वाचं स्टेटमेंट करतो साहेब, आपण वरवर कितीही म्हणलो बौद्ध आणि मातंग एकत्र व्हा, बौद्ध आणि मातंग, जिथं जात येते, जिथं जात मानसिकता येते तिथं बौद्ध आणि मातंग एकत्र होऊच शकत नाही साहेब. जोपर्यंत बौद्ध होणार नाही, जोपर्यंत बाबासाहेबांना मानणार नाही, जोपर्यंत बुद्धांना मानणार नाही, ते कसे एकत्र येतील? हा, पूर्वीचे महार म्हणजे महार, चर्मकार, मांग एकत्र येतील, महार पण एक येतील. मी जबाबदारीने सांगतो बरं का, बौद्ध लोकांच्या 7 पिढीला वंदन करतो मी. याच्यासाठी करतो की या देशामध्ये परिवर्तनाची चळवळ चालवणारी लोक दुसरे कोण आहेत? माझ्यावरती आरोप लोक करतात साहेब, तू बौद्ध लोकांचं फार गुणगान गातोस, तू बौद्ध लोकांच्या बद्दल फार चांगलं बोलतोस. अरे बाबा, मला मी ज्यावेळेस सभा घेतली पोरांची त्यावेळी मी पोरांना मातंगाच्या विचारलं की बाबा तुझा, इथं आमचे मित्र आहेत अतुल प्यांथर, त्यांनी मला बघितलं इथं मिलिंदमध्ये शिकत असताना, मी पोरांना विचारायचो की बाबा तुझा शत्रू कोण? तर साहेब, मांगाची पोरं म्हणायची आमचा शत्रू म्हणजे बौद्ध माणूस आहे. मी त्यांना विचारलं की इथल्या किती बौद्धांनी तुला विहारात येऊ नये म्हणून तुझ्या पार्श्वभागावर फटके दिले, इथल्या किती लोकांनी तुझ्यावर म्हणजे तुझ्या जमिनी हडप केल्या, किती लोकांनी मर्डर केले, किती लोकांनी म्हणजे तुझ्यावर अत्याचार किती लोकांनी केले? साहेबांनी आता ज्या सुधाकर भालेरावचं जे नाव घेण्याचं टाळत होते, जो झाडू बांधून ते जे काही डबडं वाजवत होता, त्या संदर्भात आम्ही रुद्रवाडीला ज्यावेळी गेलो, त्या रुद्रवाडीमध्ये तिथं मातंग समाजाची महिला सरपंच होती साहेब, आणि त्या सरपंच महिलेनं त्या ज्या गल्लीतल्या ज्या पोराचं लग्न होतं त्या वराड घेऊन ज्यावेळेस मंदिरावरती गेले त्यावेळेस त्याच्या वराडासहित मारून काढणारी ही हरामखोर पिल्लावर सुधाकर भालेराव स्वतः म्हणतो फोन करून, आनंद तुमचं इकडे काय काम आहे? माझी पण संघटना आहे इथं, आम्हाला पण काम करायचंय, राहू द्या. मी म्हणलं साहेब, उदगीर काय तुमच्या नावानं रजिस्ट्री आहे काय? या देशामध्ये या देशाचा 7-12 अशोक सम्राटाच्या नावानं आहे, आणि मी त्या अशोक सम्राटाचा वारसदार आहे. या स्टेजवरून मी सांगतो साहेब, महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखे हजारो नाही तर लाखो मातंग समाजातील आंबेडकरवादी तयार झालेले आहेत, आणि ते पूर्णपणे समर्पित भावनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहेत. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. तरुणांचं आपण कौतुक केलं पाहिजे, जोरदार टाळ्या वाजवून. हे एकूण मातंग समाज आणि आंबेडकरवादी समाजातल्या तरुणांचं प्रतिनिधित्व म्हणून हा सत्कार होत आहे.